नमस्कार. 25 मेला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आयोजित आहे आणि त्यानंतर सुरू होईल खरा संघर्ष. खरा संघर्ष या अर्थाने कारण या परीक्षेमध्ये 1750 मार्क हे मेन्स परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये असतात आणि त्यावरून बरंचसं आपलं प्राक्तन ठरतं की त्या लिस्टमध्ये आपण कुठे असू. आणि त्यासाठी आवश्यक टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च करतोय युनिक अकॅडमीतर्फे. माझ्यासोबत अकॅडमीचे डायरेक्टर संचालक तुकाराम जाधव सर आहेत. त्यांच्याशी मी या टेस्ट सिरीज बद्दल चर्चा करेन, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे आणि या टेस्ट सिरीजमध्ये काय काय फायदे होतील हे कळायला मदत होईल. सर तुमचं स्वागत. येस सर, आपण आता 25 तारखेनंतर टेस्ट सिरीज सुरू करतोय. मी थोडंसं बोलाल की कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण आयोजित करतोय आणि केव्हा? 5 जूनला आपण वैकल्पिक विषयाने म्हणजे ऑप्शनली सुरू करतोय आणि 8 जूनला आपण सामान्य अध्ययन म्हणजे जीएस न सुरू करतोय. या टेस्टची रचनाच अशी आपण केलेली आहे की ऑप्शनल एका बाजूला आणि सामान्य अध्ययन दुसऱ्या बाजूला आणि अर्थात एसे त्याचा भाग असणारच आहे. तर विषय किंवा विभाग सुरुवातीच्या राऊंडमध्ये त्यावरती 250 गुणांच्या समग्र चाचण्या असतील आणि त्यानंतर एकदा का सगळे विषय उदाहरणार्थ जीएस मधले आणि त्यानंतर ऑप्शनल मधले सगळे विभाग आपण कव्हर केले त्या सेक्शनल टेस्टच्या माध्यमातून की मग समग्र चाचण्या म्हणजे संपूर्ण सिलेबस वरती जशा आयोगाच्या जीएस 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलचा पेपर 1, पेपर 2 तशा प्रकारे अशा 2 पद्धतीनं त्या टेस्टची रचना केलेली आहे. हा एक भाग. दुसरा जो महत्वाचा भाग आहे, आपण प्रश्न तयार करत असताना डिझाईन करत असताना PYQs तर बघतो पण महत्वाचं म्हणजे काय प्रकारचे प्रश्न त्या पेपर विषय आणि सेक्शन वरती येण्याची शक्यता आहे. ह्याचा थोडासा ब्रेन स्टॉर्मिंग करून अंदाज घेऊन त्या प्रकारचे प्रश्न त्या धर्तीवरती आपण समाविष्ट करतो. त्यानंतर जी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे असेसमेंट. आणि आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या विषयाचे फॅकल्टी प्रश्नपत्रिका तपासतात, इव्हॅल्युएट करतात. तो फीडबॅक अत्यंत क्रिटिकल आणि सुरुवातीला पण विद्यार्थ्यांना हे मुद्दाम सांगितलेलं असतं की तुम्ही डिस्करेज होऊ नका, स्कोरकडे बघू नका, फक्त याचा विचार करा की कमी का मला स्कोर मिळाला आणि मला जर तो वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे. सो तिथं मग त्या फीडबॅकमध्ये अगदी ज्याला मराठीमध्ये सोप्या काना मात्रा वेलांटी उकार म्हणजे या भाषिक अंगापासून कंटेंट म्हणजे आशय कसा असायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण कसं आहे, ह्या सगळ्या बाबींबद्दल डिटेल तपशीलवार असा फीडबॅक त्याच्यामध्ये दिला जातो. आणि त्याखेरीज जी महत्वाची गोष्ट आहे की हे फीडबॅकचा भाग म्हणून तर करतो आपण, पण मॉडेल आन्सर देखील जीएस असेल, एसे असेल, एसेला आपण पॉइंटेड फॉर्म मध्ये करतो, पण जीएसच्या प्रश्नांची उत्तरं आणि सामान्य अध्ययनातील चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं ही अत्यंत तपशीलवार व्यवस्थित जशी तिथं अपेक्षित आहेत ती शब्द मर्यादा सांभाळून आपण देत असतो. सो साधारणतः त्या टेस्टचं डिझाईन एका बाजूला आणि त्याची असेसमेंट दुसऱ्या बाजूला. त्यातला एक भाग मुद्दा मी नमूद करतो की डिस्कशनचा जो भाग आहे म्हणजे टेस्टचं डिस्कशन होईल की जे कलेक्टिव्हली असेल, पण प्रत्येक विद्यार्थ्याला 1 to 1 बोलण्याची सोय देखील त्याच्यामध्ये आपण केलेली आहे, जेणेकरून त्याच्या पेपरवरचा जो फीडबॅक आहे तर त्याला जर काही निराळे प्रश्न असतील तर तो किंवा ती विद्यार्थी डेफिनेटली विचारू शकतो. येस सर, टेस्टच्या क्रिटिकल असेसमेंट बद्दल बोलतायत, जर आपण टीकात्मक परीक्षण असं म्हणूया, त्यातून तुम्ही काय लिहिलंय त्याच्यावरचं एक टीकात्मक परीक्षण होतं. याचा अर्थ तुम्ही इंट्रोडक्शन कसं लिहिलं किंवा मुख्य बॉडीमध्ये तुम्ही काय लिहिताय, समारोप कसा आहे, ह्या सगळा तो भाग झाला तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक सोबत. पण याच्या व्यतिरिक्त अकॅडमी नमुना उत्तर सुद्धा तयार करते, ज्याला आपण मॉडेल आन्सर असं म्हणतो. मी सरांना तो प्रश्न विचारतोय. सर, मॉडेल आन्सर आणि मग क्रिटिकल असेसमेंट याच्यामध्ये आपण काय फरक बघतो? म्हणजे नाही, मला असं वाटतं की क्रिटिकल असेसमेंट मधनं विद्यार्थ्यांनी जे लिहिलंय तर त्याच्यावरतीचा तो फीडबॅक आहे. म्हणजे काय कमी आहे, काय करायला पाहिजे होतं, जे लिहिलंय ते किती योग्य. हा, पण जर आपण असं केलं की हे तुम्ही करायला पाहिजे होतं, इथं कमी आहे, पण काय कमी आहे आणि काय करायला पाहिजे होतं हे जर आपण त्यांना पुरवलं नाही, म्हणून इथं मॉडेल आन्सर महत्वाचा रोल प्ले करतात. आणि आपण मॉडेल आन्सर देत असताना या रेफरन्स पुस्तकातनं काहीतरी घेतले, त्या रेफरन्स पुस्तकातनं काहीतरी घेतले, असं पॅचवर्क टाईपची मॉडेल आन्सर कधीच करत नाही. ऍक्च्युअल विद्यार्थ्यानं उत्तर पत्रिकेमध्ये इंट्रोडक्शनचं पहिलं वाक्य ते कन्क्लुजनचं शेवटचं वाक्य त्या उत्तराचं पूर्ण सगळा अंदाज घेऊन, म्हणजे ज्याला आपण असं म्हणूयात की वेल नीट ऑर्गनाइज्ड असं उत्तर आपण प्रवाहीपणा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सगळे जे मुद्दे पैलू आहेत त्याची काळजी घेऊन. नाहीतर अन्यथा जर आपण एखादा मुद्दा क्रिप्टिकली लिहिला म्हणजे आणि काही ठिकाणी आपण 4-5 मुद्दे लिहिले तर त्याला लक्षातही येणार नाही की यातलं मला घ्यायचं काय. त्यामुळे मॉडेल आन्सर्स खूप मेटिक्युलसली आपण ती तयार करतो. आपल्याला ह्याची कल्पना आहे की आपण सगळे फॅकल्टी त्याचा भाग आहोत. बरोबर. येस. आता मी सरांना PSIRच्या टेस्ट बद्दल, म्हणजे आपण राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध हा जो ऑप्शनल विषय आहे त्या संदर्भात टेस्ट सिरीजचा भाग म्हणून आपण काय करतोय त्याची चर्चा करूया. सर, आपण दरवर्षी आता अनेक वर्ष झाली
की आपण पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय त्या संदर्भात जी टेस्ट सिरीज घेतो त्याची रूपरेखा सांगा, आणि मग त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजला येण्याच्या आधी एक पूर्वतयारीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. येस, मी सुरुवातीला रूपरेखा सांगतो की किमान पॉलिटिकल सायन्स पेपर 1 सेक्शनल 3 टेस्ट आहेत, आणि सिमिलरली पॉलिटिकल सायन्स पेपर 2 मध्ये सेक्शनल 3 टेस्ट आहेत म्हणजे, आणि त्यानंतर 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, असे एकूण किमान 10 टेस्ट या टेस्ट सिरीजचा भाग आहे. काही विद्यार्थी रिक्वेस्ट करतात की आम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह जास्त हवी आहे, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही मला पाश्चिमात्य आणि भारतीय विचारवंतांवरती दुसरी टेस्ट लिहायची आहे, तर आपण ते ऑलवेज वेलकम करतो. बरोबर. सो अशा पद्धतीनं सगळा सिलेबस सेक्शन वाईज तर कव्हर करतो, पण संपूर्ण जसं युपीएससी मध्ये पेपर 1 पेपर 2 समग्रपणे चाचण्या डिझाईन केल्या जातात तसं ते आपण करतो. म्हणजे हा एक रूपरेखेचा भाग झाला. त्याच्यात मग फीडबॅक आहे, डिस्कशन आहे, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये डेफिनेटली आहेतच. म्हणजे पण जसं मी म्हणालो म्हणजे की इव्हॅल्युएशन करत असताना की जसं मी आता तुम्हाला सांगेन की पेपर 1च्या बाबतीमध्ये जबाबदारी माझी आहे, पेपर 2च्या बाबतीमध्ये स्वतः पंकज सर ते बघतात. तर त्या इव्हॅल्युएशन मध्ये आम्हाला जसं मी मगाशी पण म्हणालो की काना मात्रा वेलंटी उकार यापासून आशय, मग आशयामध्ये ती संकल्पना प्रश्नामध्ये कशा पद्धतीने स्पष्ट करणं अपेक्षित आहे इथपासून ते ज्यांनी कुणी ती संकल्पना मांडली आहे त्यातले विचारवंत त्याचा भाग आहेत का, इतर समीक्षकांचा संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे का, त्यानंतर जर संकल्पना आणि सिद्धांत असतील तर ते आपल्या व्यावहारिक जीवनाला ते लागू केलेले आहेत का, करंटचे त्याच्यामध्ये रेफरन्सेस किती आहेत. म्हणजे इव्हॅल्युएशन मध्ये हे सगळे मुद्दे आपण कव्हर करतो. म्हणजे आणि जसं मी जीएसच्या बाबतीत म्हणालो की तेच पॉलिटिकल सायन्सला अप्लाय होतं की हे सगळं केल्यानंतर मॉडेल आन्सर जे आहेत, नमुना उत्तर म्हणजे, आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपण सगळ्यांनी मिळून हे जे 3 व्हॉल्युम्स तयार केलेले आहेत की जे इंग्रजीमध्ये आपण केले त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. सो माध्यम जरी मराठी असलं तरी तुम्हाला त्या 3 व्हॉल्युम मध्ये ज्यातनं आपण पेपर 1 संपूर्ण आणि पेपर 2चा सेक्शन A कव्हर केलेला आहे, जवळपास 300 पेक्षा जास्त प्रत्येक व्हॉल्युम मध्ये नमुना प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत, आणि त्यातले PYQ जवळपास 40% आहेत, आणि उरलेले 60% प्रश्न ते आहेत की जे अपेक्षित आहेत. त्यामुळे तो या टेस्ट सिरीजचा व्हॉल्युम जो आहे तो अत्यंत महत्वाचा, ज्याला क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंटसाठी आवश्यक आहे तो भाग आहे. आता जो दुसरा महत्वाचा भाग आपल्याला विचारला होता तो म्हणजे टेस्ट सिरीजच्या आधी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे. 2 किमान गोष्टी करायला पाहिजेत. एक म्हणजे त्यांनी देखील आयोगाचे किमान 2000 सालापासून ते 2024 पर्यंतचे पॉलिटिकल सायन्सचे PYQs बघावेत, जेणेकरून त्यांना अंदाज येईल की कोणत्या टॉपिकवरती काय प्रकारच्या थीम्स ह्या वारंवार विचारल्या गेल्या, म्हणजे त्यांचा तो एक अजेंडा क्लिअर करता येईल त्यांना, आणि काय टॉपिक्स किंवा कुठले त्याचे आस्पेक्ट मला फोकस करावे लागतील येणाऱ्या परीक्षेसाठी ते ठरवता येऊ शकतं. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, जे मटेरियल त्यांनी आतापर्यंत वापरलेलं आहे ते पुरेसं असेल तर ठीक, मी असं म्हणेन, पण काही काही वेळेला हेही लक्षात येऊ शकतं की नाही मटेरियल पुरेसं नाहीये, तर मग त्या व्हॉल्युम्स मधल्या किमान काही बाबी तरी सिलेक्टिव्ह वापरायला पाहिजे. सो मटेरियल तेवढंच महत्वाचं आहे, आणि मटेरियल विद्यार्थ्याकडे असणारं पुरेसं आहे की अपुरं आहे हे त्यांना पहिली टेस्ट असेस केल्यानंतर जो फीडबॅक मिळतो त्यानंतर तात्काळ ते समजता येतं. सो तुम्ही जे आता बोलताय कदाचित तेच तुमचं विजन होतं की आपण हे पुस्तक ज्या प्रकारे संघटित केलंय की प्रत्येक टॉपिक वाईज तो चॅप्टर आहे. म्हणजे मला जर समजा एखाद्या टॉपिकवरती एनरिचमेंट करायचं आहे, एक्झॅक्टली ऍडिशनल गोष्टी पाहिजेत, तर डायरेक्टली मी त्या चॅप्टरवर जाऊन तिथून त्या उत्तरांमधून तो कंटेंट. ऍब्सोल्युटली. आणि हे 3ही व्हॉल्युम मराठीमध्ये उपलब्ध आहेत. ही महत्वाची बाब आहे, कारण बऱ्याचदा मराठी मीडियमच्या मुलांची एक तक्रार असते की अभ्यास साहित्य उपलब्ध नाहीये. मी तुम्हाला सांगतोय की ह्या 3ही व्हॉल्युम मध्ये आवश्यक तितका अभ्यास साहित्य आहे. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग की आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये जे काही अद्ययावत अशा प्रकारचं संशोधन झालंय त्या आधारावर सुद्धा कंटेंट आपण तो त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिला. सर, याच्यानंतर निबंध आणि जीएस पेपर 4, जीएसचे 4ही पेपर महत्वाचे आहेत, त्यात काही वादच नाही. या परीक्षेसाठी प्रत्येक पेपर महत्वाचा आहे, पण आत्ता जो ट्रेंड आहे अलीकडचा या वर्षीचा विशेषतः, त्याच्यामध्ये एसे आणि पेपर 4 एक महत्वाची भूमिका निभावताना दिसत आहेत. बरोबर. टॉपर्सच्या मार्करमध्ये त्या टेस्ट सिरीज बद्दल काही बोलाल? मला असं वाटतं की इथिक्सच्या बाबतीमध्ये जसं आपण टेस्ट डिझाईन करणं, त्याच्यामध्ये PYQचा रेफरन्स घेणं, एक्सपेक्टेड प्रश्न समाविष्ट करणं हे तर करणारच आहोत, आणि विक्रांत भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली इथिक्सची टेस्ट सिरीज चालू असल्यामुळं त्याच्यात ही आपण काळजी घेतो आहे की फीडबॅक तितकाच क्रिटिकली दिला जाईल. म्हणजे सो विशेषतः त्यातला जो केस स्टडीचा भाग असतो, तर केस स्टडीज मध्ये इथिक्सच्या पहिला जो सेक्शन ज्याला म्हणूयात आपण की जिथं संकल्पना आहेत, तत्वज्ञानचा अभ्यास त्यांना करायचा आहे, ओके, तर त्या कशा केस स्टडीला अप्लाय करायच्या हा एक महत्वाचा
प्रश्न समस्या एका अर्थाने असते. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळे देखील मुद्दे आपण रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे. आणि त्याशिवाय त्याचेही मॉडेल आन्सर्स दिले जातात. जसं आपण पॉल सायन्सच्या बाबतीमध्ये 3 व्हॉल्यूम केलेले आहेत. तर इथिक्सचे एक इंग्रजीमधला व्हॉल्यूम आहे, तो PYQचा आहे. 2013 ते 2022 गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचा इंग्रजीमध्ये व्हॉल्यूम आहे आणि 30 बाब आपण मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे. सो प्रश्नांचं डिझाईन, क्रिटिकल असेसमेंट आणि मॉडेल आन्सर्स हे तिन्ही घटक इथिक्सच्या टेस्टच्या बाबतीमध्ये देखील सिमिलरली लागू होतात. एसे ॲब्सोल्युटली महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर 100 पेक्षा कमी आले किंवा 140 पेक्षा तुम्हाला जास्त जर प्राप्त करता आले तर नथिंग लाईक दॅट. म्हणजे 40-50 मार्काची जी गॅप आहे इकडेही जाऊ शकते तिकडेही जाऊ शकते. म्हणून आपण यावर्षी काय करतो आहोत की टेस्ट तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त विक्रांत भोसले सर टेस्टच्या संकल्पनेबद्दल त्याच्यामध्ये सर्वसाधारण एसे एका बाजूला आहेत आणि तात्विक म्हणजे तत्वज्ञानात्मक विषयावरती एसे ते बोलतीलच त्याच्यावरती. पण त्याखेरीज ज्या वेगवेगळ्या थीम्स आहेत म्हणजे भारतीय लोकशाही राज्यव्यवस्था आहे, संस्कृती सभ्यता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा सामाजिक विषय आहेत, आर्थिक विषय असतील, तर आपल्या संस्थेतील त्या विषयाच्या संबंधामध्ये काम करणारी जी आपली फॅकल्टी आहे तर त्या डोमेन मधल्या एसेच्या विषयांबद्दल ती बोलणार आहे. आणि ती केवळ बोलणार नाही, म्हणजे ते विषय त्यातले महत्वाचे इश्यूज तर ते स्पष्ट करतीलच, पण त्यासाठीचा अत्यंत महत्वाचा अद्ययावत स्टडी मटेरियल त्यांना इनपुट म्हणून पण दिलं जाणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. एसेच्या बाबतीमध्ये फॉर्मॅट तो सांभाळून तुम्हाला लिहिता येणं, त्याच्यामध्ये भाषा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे, पण कंटेंटचाही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. सो या दोन्ही पातळ्यांवरती विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल हा या टेस्ट सिरीजचा भाग म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. सर विस्ताराने बोलले टेस्ट सिरीज बद्दल. मी पुन्हा ती बाब सांगतोय की या परीक्षेमधला सगळ्यात महत्वाचा भाग तो मुख्य परीक्षेचा आहे. 1750 मार्क आणि इथे भरपूर काम करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ते काम करतोय. आपण सर्वांना, मला असं वाटतं की आपल्या सर्वांना मी भेटणारच आहे, सरही भेटणार आहेत टेस्ट सिरीजचा भाग म्हणून. पुन्हा सांगतोय की 5 तारखेला 5 जूनला वैकल्पिक विषयाच्या टेस्ट सिरीज सुरू होतील युनिक अकॅडमीच्या आणि 8 जूनला GSच्या एसे त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत.